नमस्कार. मी आत्ता परवाच्या दिवशी व्हिडिओ टाकला होता, ज्यामध्ये सांगितलं होतं, की अमेरिकेतल्या शाळांना समरमध्ये 2 महिने सुट्ट्या असतात. तर त्यावरती एक प्रश्न काही जणांनी विचारला, की शाळा जर 2 महिने बंद असतात, मग टीचरला पगार कसा मिळतो? सो हिअर इज द थिंग. इथल्या शाळांमध्ये काम करणारे जे एम्प्लॉई असतात, ते 2 प्रकारचे असतात. एक असतात तासांवरती काम करणारे आणि एक असतात इयरली पॅकेज मिळणारे. सो तासांवरती काम करणारे म्हणजे तुम्ही जेवढे महिने, जेवढे दिवस, जेवढे तास काम करणार आहात, त्या तासांप्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार. दॅट इज व्हेरी सिंपल. पण समजा एखादा एम्प्लॉई इयरली पॅकेजवरती आहे. मी जस्ट एक उदाहरण म्हणून सांगते, की एखाद्या शिक्षकाला 1,00,000 रुपये पगार आहे. तर मग त्याला जर तो 2 महिने काम करणार नाही आहे, तर त्याचा पगार त्याला कसा मिळणार आहे? इथे ना एक वेगळी पद्धत आहे. आता ही पद्धत ना कदाचित सगळ्याच डिस्ट्रिक्टमध्ये, सगळ्याच राज्यांमध्ये सेम नसेल. पण मी जिथे काम केलं मी ॲज अ असिस्टंट टीचर काम केलं आहे, त्यामुळं मला माहिती आहे, की आम्ही ज्या डिस्ट्रिक्टमध्ये काम करत होतो, तिथं अशी पद्धत होती. की इयरली पॅकेज मिळणाऱ्यांना ना एक ऑप्शन असतो, की तुमचं जे काही वर्षभराचा पगार आहे तो तुम्हाला 10 महिन्यात मिळेल किंवा 12 महिन्यात मिळेल, तुमची चॉईस. एम्प्लॉईने ठरवायचं आहे. फॉर एक्झाम्पल एखाद्या टीचरला $1,00,000 पगार आहे, तर त्यांनी स्वतः ठरवायचं आहे, की मला हे $1,00,000 तुम्ही 10 महिन्यांमध्ये पे करा किंवा 12 महिन्यांमध्ये पे करा. आणि त्याप्रमाणे डिस्ट्रिक्ट त्यांना त्यांचा पगार पे करतं. इथे पगार दर 15 दिवसांनी होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की मी म्हटलं एखाद्याला जर $1,00,000 पगार असेल, तर 10 महिन्यात 20 वेळेस त्याचा पगार होणार दर 15 दिवसांनी आणि ते $1,00,000 त्या 20 जे पे स्लिप असतात त्यामध्ये डिवाईड होऊन जाणार. त्याचप्रमाणे जर एखाद्या शिक्षकाने असं ठरवलं आहे, की मला 12 महिन्यांमध्ये माझं इयरली पॅकेज हवं आहे, सो ऑफकोर्स दर 15 दिवसांनी त्यांना त्यांचा पगार मिळत राहणार आणि 12 महिन्यांमध्ये त्यांना त्यांचे इयरली पॅकेज पे होणार. आता आपण पगाराबद्दल बोलतच आहोत, तर एक थोडक्यात एक रेंज सांगते अमेरिकेमधल्या टीचर्सला किती पगार मिळतो. सो इथे एलिमेंटरी टीचरला $50,000 ते $70,000 पर्यंत पगार मिळू शकतो. मिडल स्कूल किंवा हायस्कूल टीचरला $70,000 ते $1,00,000 पर्यंत पगार मिळू शकतो. आणि त्याच ठिकाणी जर कोणी युनिव्हर्सिटीजमध्ये ॲज अ लेक्चरर काम करत असेल, तर त्यांना $1,00,000 पेक्षाही जास्त पगार मिळू शकतो, डिपेंडिंग अपॉन ते कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करत आहेत, काय एक्सपिरियन्स आहे, कोणता सब्जेक्ट शिकवत आहेत. सो ही जस्ट एक रेंज मी सांगितली आहे. ही रेंज कधी-कधी काही स्टेट्समध्ये, राज्यांमध्ये कमीही होऊ शकते किंवा जास्तही असू शकते. मला ही इन्फॉर्मेशन कशी वाटली मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात लवकरच. बाय.